मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेक्सस इनेबलच्या संस्थापक श्रद्धा बुरकुंडे मॅडम, त्याचबरोबर नेक्सस इनेबलचे कन्सल्टंट स्वानंद आटले सर, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मराठवाडा विभाग प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयसिंहरावजी देशमुख साहेब, स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। इनेबलचं नाही तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि नेक्सस इनेबलच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला आहे। म्हणजे ह्या कार्यशाळेचं किंवा ह्या अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांपर्यंत खऱ्या अर्थाने हे अभ्यासक्रम घेऊन जाणे। हे एक काय म्हणतात नवीन काहीतरी करायचे आहे म्हणून आपण टिक मार्क नाही करतोय, तर मुलांपर्यंत पोहोचवणे। तुम्ही अच्छा तुमच्यापैकी किती सायन्सचे शिक्षक आहेत? ओके, हे म्हणजे पीडित आहेत बरोबर। शाळेत सगळ्यात पीडित असतात कारण सगळ्या जो टास्क असतात टेक्निकलवाल्या, सायन्सवाल्या, स्कॉलरशिपवाल्या, त्या सगळ्या तुमच्या शोल्डर्सवर असतात बरोबर। आणि हे एक आणखी लेटर आलं आणि त्यात आम्ही दिलेलं आहे की इच्छुक शिक्षक आहात, तर आपल्यापैकी किती इच्छुक शिक्षक आहेत त्यांनी हात वर करावा। अच्छा, बाकी लोक लेटर आलंय म्हणून आलेत हे इच्छुक शिक्षक जे नाही आहे त्यांना मी इच्छुक करणार याचं आश्वासन मी तुम्हाला देते। इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स शिक्षण प्रशिक्षण याला आपण वर्कशॉप म्हणतो। त्या वर्कशॉपसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेक्सस इनेबल या संस्थेच्या संस्थापक श्रीमती श्रद्धा मॅडम, त्याच्यासोबत आलेले कन्सल्टंट श्री सावंत आठल्ले, स्वानंद आठल्ले, आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख, मराठवाडा विभागाचे विद्या समितीचे सेक्रेटरी, माझ्या या महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते आणि विविध शाखेतून आलेले सर्व उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते बंधू भगिनी, सर्वप्रथम मी संस्थेच्या वतीनं खरं म्हणजे या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून आपल्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कौस्तुभ गावडे सर येणार होते। रात्रीपर्यंत नक्की होतं, रात्री 9-9:30 वाजता फोन आला आणि आज त्यांचं डेप्युटी डायरेक्टरकडून त्या पोर्टलच्या जागा भरती संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक असल्यामुळं मोठ्या साहेबांनी, प्राचार्य डॉक्टर साहेबांनी त्यांना थांबायला सांगितलं आणि ते मीटिंग अटेंड करायला सांगितली। त्याच्यामुळं ते इच्छा असतानाही येऊ शकले नाही, त्याच्यामुळे त्यांच्या वतीनं या कार्यशाळेचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो। आणि ही AI ची जी कार्यशाळा आहे, खरं म्हणजे हे सुरुवातीला 9 जूनलाच आपल्या संस्थेमध्ये बापूजींच्या परमपूज्य बापूजींच्या वाढदिनी त्या ठिकाणी एक कार्यशाळा सर्व शाखा प्रमुखासाठी त्या ठिकाणी झालेली होती। त्यावेळेस श्रद्धा मॅडमने अगदी चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलेलं होतं। परंतु हे प्रेझेंटेशन शाखा प्रमुखाला फक्त होऊन चालणार नाही, तर प्रत्यक्षात फील्ड वर्कवरती जे विद्यार्थ्यांच्या समोर जाणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकापर्यंत त्या ठिकाणी हे प्रशिक्षण गेलं पाहिजे, अशा प्रकारचं मत संस्थेचं झालं। त्या पद्धतीनं आपल्या संस्थेचे जे प्रशासकीय 6 विभाग आहेत त्या 6ही विभागामध्ये असणाऱ्या त्या शाळेतील शिक्षक गुरुदेव कार्यकर्त्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचावं म्हणून त्या पद्धतीने नियोजन केलेलं होतं। आणि मला वाटतं सगळ्या 5ही विभागाचं प्रशिक्षण हे पूर्ण पहिल्या टप्प्यातलं झालेलं आहे आणि आपलं शेवटचा मराठवाडा विभागाचा जो त्या ठिकाणी हे प्रशिक्षण होतं ते आज या ठिकाणी संपन्न होतं। याच्या पाठीमागची भूमिकाच एवढी आहे की विद्यार्थ्यांना हा विषय थोडासा नवीन आहे, तो नवीन विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असताना अगोदर आपण त्या ठिकाणी प्रशिक्षित झालं पाहिजे।
आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रशिक्षण तुम्हाला दिलं गेलं पाहिजे म्हणून या कार्यशाळेचं आयोजन त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेलं आहे. तुम्ही त्या शाळेचे पायदळ आहे, निवडक असे शिक्षक आहे. मला वाटतं ज्या शाळेची संख्या 400पेक्षा जास्त आहे तिथले 2 आणि 400पेक्षा कमी तिथला 1 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संस्थेने प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. आणि त्या पद्धतीनं आपल्या मराठवाडा विभागामध्ये जे एकूण हायस्कूल्स आहेत, 11 हायस्कूल्स आहेत आणि 21 बाकीचे सगळे ब्रँचेस आहेत. परंतु 11 शाळेतल्या शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. प्रामुख्याने हे प्रशिक्षण आहे ते 5वी ते 10वी या वर्गापर्यंत त्या ठिकाणी सीमित आपण केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं 5वी ते 10वीच्या वर्गाला शिकवणारे जे गुरुजी कार्यकर्ते आहेत त्यांना हा विषय प्रामुख्याने समजला पाहिजे. कारण काय झालं मॅडम, आता नवीन संकल्पना ज्या येत आहेत त्याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली ती आमच्याकडे इम्प्लिमेंट झाली, परंतु आमच्यातल्या सुद्धा काही लोकांना आणखी त्याची कन्सेप्ट खऱ्या अर्थाने क्लिअर झाली. म्हणून आम्ही विद्यापीठ पातळीवरती इथं 2-3 त्याचे वर्कशॉप आपण घेतलेले. खुद्द कुलगुरू प्रकुलगुरू सगळे या ठिकाणी आलेले होते आणि त्याचं प्रशिक्षण दुसऱ्या जिल्ह्यातल्या सर्व प्राध्यापकांसाठी त्या ठिकाणी आपण इथे घेतलेलं होतं. त्यावेळेस थोडीशी आयडिया त्या ठिकाणी क्लिअर झाली. कारण कार्यशाळा घेतल्याशिवाय प्रशिक्षण दिल्याशिवाय ती कन्सेप्ट काय आहे मुळात हे लक्षात येते. आणि ती कन्सेप्ट तुम्हाला समजावी यासाठी म्हणून हे AIचं प्रशिक्षण या ठिकाणी हे तुमचं दिवसभर चालणार आहे. त्याचं शेड्यूल मला वाटतं तुम्ही बघत कसं सगळ्यांना आपण दिलं. 3 सेशनमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. ते इनॉग्रेट फंक्शन होईल आणि त्याच्यानंतर सेशन 1st, 2nd आणि 3rd हे 3 सेशन होणार. जवळपास प्रत्येक सेशन हे 2 तासाचं आहे. त्याच्यासाठी या 3 सेशनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली कॉम्प्युटरवरती बसून त्या ठिकाणी प्रेझेंटेशन मॅडमांनी त्यांचे कन्सल्टंट त्या ठिकाणी करणार आहे. त्याची सोय आपण जी आमची इंग्लिश लॅब आहे लायब्ररी लॅब तिथं त्या ठिकाणी केलेली आहे. तिथं तुम्हाला एक PPTवरती प्रेझेंटेशन करून प्रत्यक्षात तुम्हाला हाताळून त्या पद्धतीने ते प्रशिक्षण दिलं जाईल. या 3 सेशनला कुणीही गैरहजर नाही, कुठलंही खाजगी काम काढायचं नाही. ते 3 सेशन त्या ठिकाणी प्रामुख्यानं अटेंड करायच्यात आणि काळजीपूर्वक करा. आणि त्यावेळेस जे तुमच्या मनामध्ये त्या संदर्भात शंका येते ते शंकेचं निरसन त्यांच्याकडनं त्या ठिकाणी करून घ्या की जेणेकरून पुढे आपल्याला शाळेमध्ये ते इम्प्लिमेंट करत असताना कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही याची काळजी घेऊन त्या पद्धतीनं हे 3 सेशन त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी ते पूर्ण करा. हे केल्यानंतर परत एका प्रशिक्षणामध्ये सगळं तुम्ही ट्रेन होणार. त्यासाठी तुम्हाला परत महिन्यानंतर 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग होणारच आहे. पण तो आत्ता जे घेतलं जाईल त्याप्रमाणे ते आपल्या शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल त्या पद्धतीनं सुरुवातीला तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आणि या 3 सेशन कुठलेही न चुकवता त्या ठिकाणी प्रामुख्याने व्यवस्थितपणे पार पाडायचं. ते पार पाडत असताना सगळी जेवणाची, चहाची, पाण्याची सगळी सोय या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळं कुठेही प्रेमाशी सोडून बाहेर जायचं नाही. कारण त्यांचा दिवसभराचा प्रोग्राम नाही, संध्याकाळी परत त्यांना पुन्हा दुसरीकडे जायचं आहे. त्याच्यामुळं त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांचा अनुभव हा चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऐकून घेण्यासाठी म्हणून सेशन कुणीही सोडू नका. आणि त्या पद्धतीनं पहिलं सेशन 11 ते 1 हे सुरू होईल. म्हणजे अजून आपण टायमिंगमध्ये 11:15 वाजेमध्ये अजून त्या वेळ झालेली. 11 ते 1 आणि 1 ते 1:45 फक्त 45 मिनिटाची म्हणजे अर्ध्या तासाची जेवण आणि 15 मिनिटात गप्पा एवढं फक्त करायचं. आणि त्याची सोय आपलं जे मुलांचं वसतिगृह आहे तिथं मेस आहे तिथं ती सोय त्या ठिकाणी केलेली आहे. त्या पद्धतीनं ते जेवण घेऊन लगेचच 1:45ला शार्पली त्या रूममध्ये त्या ठिकाणी परत लॅबमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. 1:45 ते 3 असं त्या ठिकाणी हे दुसरं सेशन त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिथंच जागेवरती तुम्हाला चहाची व्यवस्था केली जाईल. टी ब्रेक आहे 15 मिनिटाचा, 3 ते 3:15 परत 3:15 पर्यंत. आणि तो टी ब्रेक झाल्यानंतर लगेचच 3:15 ते 5 पर्यंत तिसरं सेशन त्या ठिकाणी होणार आहे. आणि 5 वाजता हे प्रशिक्षण पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा बघू आपण टायमिंगच्या याच्याप्रमाणे शक्य झालं तर इथंच समारोपाचा कार्यक्रम घेऊन किंवा मग तिथं आहे त्या जागेवरतीच बसून तिथं समारोप आपण करूया.
आणि त्या पद्धतीने हे पूर्ण दिवसभराचं शेड्यूल हे सगळ्यांनी टायमिंग मात्र पंक्च्युअली ते कुठेही त्या ठिकाणी डिस्टर्बन्स होणार नाही, कोणतरी यायचा राहिला म्हणून थांबायचं वगैरे अशा प्रकार होऊ द्यायचे नाही. टायमिंग थोडंसं पाळायचं आणि हे प्रशिक्षण पूर्णपणे करून घ्या. आणि संध्याकाळी समारोपाच्या वेळेस तुम्हाला या प्रशिक्षणातून जो अनुभव आलेला आहे तो अनुभव त्या ठिकाणी सांगा. म्हणजे आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कितपत तुमच्यापर्यंत प्रशिक्षण पोहोचलेलं आहे. आता संस्थेने एवढं प्रयत्न केलेला आहे सगळं त्या ठिकाणी सांगणं. आणि हे नवीन कल्पना आहे, लक्षात ठेवा. अजून बाकीच्या संस्थेत वगैरे चालू नाही आहे, बाकीच्या शाळेत चालू नाही आहे. आपण सुरुवात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करतो. त्याच्यामुळे नवीन कन्सेप्ट असली तरी ती इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक हे प्रशिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना या प्रशिक्षणासाठीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अधिकचा वेळ घेता या ठिकाणी थांबतो.